एक मोठी बातमी आहे। नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेण्यास देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहिलेलं आहे। नवाब मलिक यांच्यावर ज्या प्रकारे आरोप आहेत ते बघता त्यांना महायुतीमध्ये घेता येणार नाही अशा आशयाचं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलं आहे। आता नेमकं या सगळ्या प्रकरणात काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पहिल्याच दिवशी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिकांवरून गदारोळ झालेला आपण बघितला आणि त्यानंतरची ही घडामोड आहे। थेट जाऊया तुषार रुपनवर यांच्याकडून माहिती घेण्यासाठी। तुषार, काय अधिक माहिती या पत्राविषयी? आपण जर पाहिलं असेल तर जवळपास 5 अधिवेशनामध्ये नवाब मलिक आपल्याला ऍक्शन असल्याचं पाहायला मिळते। नवाब मलिकांना तुरुंगवास झाला होता, मात्र त्यानंतर आज नवाब मलिक हिवाळी अधिवेशनामध्ये दाखल झाले होते। हिवाळी अधिवेशनामध्ये दाखल झाल्यानंतर नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या ठिकाणी बाकांवरती बसताना पाहायला मिळाले होते। मात्र यावरती स्वतः गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले होते की नवाब मलिक हे महायुतीमध्ये नाही आहेत। मात्र आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे की नवाब मलिकांवरती जे आरोप आहेत ते आरोप पाहता सत्ता येते जाते देश महत्वाचा आहे, नवाब मलिकांना महायुतीमध्ये घेणं शक्य नाही अशा स्वरूपाचं पत्र त्यांनी अजित पवारांना लिहिलेलं आहे। कारण की नवाब मलिकांच्या आज सत्ताधारी बाकावरती बसल्यावर या ठिकाणी विरोधकांकडून देखील मोठी घोषणाबाजी करण्यात आली होती। मात्र राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर नवाब मलिक नेमकं कोणत्या गटामध्ये हे प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होते। त्यामुळे नवाब मलिक आज सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्यामुळे नवाब मलिक अजित पवार गटामध्ये आहेत अशी चर्चा सुरू झाली होती। मात्र देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून स्पष्ट केलेलं आहे नवाब मलिकांना महायुतीमध्ये घेता येणार नाहीये। नवाब मलिकांवरती जे आरोप आहेत ते आरोप पाहता नवाब मलिकांना घेता येणार नाही। त्यामुळे आता अजित पवारांना दिलेल्या पत्रावरती नक्की आपण असेच सोबत राहा। भाजपचे नेते प्रवीण दरेकर जी आपल्या सोबत आहेत। प्रवीण जी, पत्र लिहिले देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना आणि हे स्पष्ट केले की मलिकांना महायुतीत घेणं योग्य ठरणार नाही। काय अधिक सांगाल याविषयी? भारतीय जनता पार्टीची विचारधारा त्या ठिकाणी काय असू शकते आणि नेता हा सत्तेपेक्षा देशहिताला किती महत्व देतो हे या ठिकाणी या पत्राच्या माध्यमातून आमचे नेते आदरणीय देवेंद्रजींनी दिलेल्या पत्राच्या माध्यमातून भूमिका अधोरेखित होते। मला आजही आठवतंय की भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व या ठिकाणी भूमिका घेत असताना वारंवार देशाला त्या ठिकाणी सर्वतोपरी मांडलंय, देशहित सर्वतोपरी मांडलाय, राष्ट्रवाद सर्वतोपरी मांडलाय। अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत असताना आपल्याला आठवत असेल की सत्ता येते सत्ता जाते, सरकारें आते सरकारें जाते, सरकारें बदलते हैं, लेकिन देश रहना चाहिए। बिलकुल, पण म्हणजे या पत्रातून आपली भूमिका जरी स्पष्ट होत असली तरी आपण तिघ सत्तेत सहभागी आहात, महायुतीत एकत्र आहात, असं असताना याची आधी कल्पना नव्हती का की ते अधिवेशनाला येणार आहेत, अजित पवारांसोबत आहेत आणि सत्ताधारी बाकांवरही बसतील? कल्पना जर असती तर कदाचित अगोदरच देवेंद्रजींनी त्या ठिकाणी सांगितलं असतं। परंतु येण्यापूर्वी या सगळ्या प्रकरणावरून असं वाटतंय की त्याची कल्पना दिलेली नसावी किंबहुना माहीत नसावं आणि म्हणून सत्ताधारी बाकावर त्या ठिकाणी बसल्यानंतर देवेंद्रजींनी अशा प्रकारचं त्या ठिकाणी पत्र दिलं असावं। कारण आपण बघाल वाजपेयी साहेबांनी तीच भूमिका घेतली। आजही आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देशहिताच्या राष्ट्रवादाच्या त्या ठिकाणी समोर कुठलीही गोष्ट आली तरी त्या ठिकाणी पर्वा करत नाहीत, येणाऱ्या सर्व परिणामांना सामोरं जायची तयारी त्या ठिकाणी असते आणि मला वाटतं तशाच प्रकारचा तोच आदर्श विचार या ठिकाणी देवेंद्रजींनी या पत्राच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेला दिसतोय। नक्की प्रवीणजी, एक शेवटचा प्रश्न फक्त, नाराज व्हायला काय कुठलंही कारण पुरतं? आपण तिघ एकत्र महायुतीत असताना अशा प्रकारचं पत्र अजित पवारांना दिल्यानंतर नाराजी उद्भवू शकते, या तिघांमध्ये परत आता संबंध ताणले जाऊ शकतात असे तर्क विरोधक लावतायत। एक लक्षात ठेवा, छोट्या मोठ्या विकास कामांच्या स्पर्धेतनं इतर गोष्टींच्या स्पर्धेतनं मानापाची स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु जर अशा प्रकारचा देश जिथे दावणीला बांधला असेल किंवा ज्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे आरोप झाले त्यावेळेला भारतीय जनता पार्टीसाठी
सत्तेपेक्षा त्या ठिकाणी वैचारिक अधिष्ठान त्या ठिकाणी महत्वाचं असतं. हे अनेक पूर्वाश्रमीच्या नेत्यांनी आम्हाला आदर्श परिपाठ घालून दिलाय आणि देवेंद्रजी त्याच धाटणीतनं पुढे आलेलं नेतृत्व आहे, संस्कारित नेतृत्व आहे. त्याच्यामुळे सत्तेत उपमुख्यमंत्री असलो, सत्ता आणण्यामध्ये त्यांनीच पुढाकार त्या ठिकाणी घेतलेला असतानाही अशा प्रकारच्या जर प्रवृत्तीला त्या ठिकाणी समावेश केला जाणार असेल तर आमची भूमिका अशी अशी आहे हे स्पष्टपणे सांगण्याचं धाडस केवळ भारतीय जनता पार्टीचा नेता तोही देवेंद्र फडणवीसच करू शकतो. हे या ठिकाणी या निमित्तानं राष्ट्रवादी वृत्ती त्या ठिकाणी दाखवून दिले. नक्की प्रवीणजी, आभार. सविस्तर आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आणि भाजपची भूमिका सुद्धा यातून स्पष्ट झालेली आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी पत्र पाठवलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणि हे स्पष्ट केलं की जर नवाब मलिक महायुतीमध्ये सहभागी होत असतील, त्यांना केलं जात असेल तर ते योग्य ठरणार नाही. नवाब मलिक आज नागपुरामध्ये अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बघायला मिळाले. ते सत्ताधारी बाकांवर शेवटच्या जागेवर जाऊन बसले आणि त्यानंतर विरोधकांनी गदारोळ केला. यावरून विरोधकांनी तिघांनाही म्हणजे दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना प्रश्न सुद्धा विचारला. त्याचं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं की ज्यावेळी ते तुरुंगात होते त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप होते त्यावेळेला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी बोलूया. ते स्वतः आपल्यासोबत दूरध्वनीवरून उपस्थित आहेत. अंबादास दानवे, जेव्हा आपण नवाब मलिकांना सभागृहामध्ये बघितलं त्यानंतर सगळ्याच विरोधकांनी गदारोळ केला आणि आपण पहिला प्रश्न उपस्थित केला ज्यावर उत्तर देवेंद्रजींनी दिलं. पण आता जे पत्र पाठवलंय त्याच्याविषयीची आपली प्रतिक्रिया काय? फडणवीसांनी पत्र पाठवलेलं आहे अजित पवारांना. फडणवीसांनी योग्य पत्र पाठवलेलं आहे, चुकीचं पत्र नाही पाठवलं. मी सभागृहात एकट्या फडणवीसांना नाही त्याच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता की त्यांनी सांगितलं होतं की आम्ही देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून बसतो नवाब मलिकांचं नाव घेऊन. हो. आणि भारतीय जनता पार्टीने सुद्धा नवाब मलिकाविषयी आकांड तांडव केलं होतं की तुम्ही दाऊदशी संबंध असणाऱ्या लोकांना मंत्रिमंडळात घेतलं. खरं तर आमचं त्यावेळेस म्हणणं होतं की या सगळ्या ह्याच्यात न्यायालयाचे निर्णय लागू द्या, कोणाला लगेच आरोपी करता येत नाही. म्हणून त्यावेळेस मंत्रिमंडळातून सुद्धा त्यांना काढलेलं नव्हतं तुरुंगात. फडणवीस मला बोलले आज सभागृहात की तुम्ही तुरुंगात गेल्यानंतरही त्यांना मंत्रिपदावर ठेवलं तर काय चूक आहे त्याच्यात? त्यांचे आरोपच सिद्ध नाही झाले तर मंत्रिपदावर ठेवणार. मग तुम्ही जी टीका करत होते की हे देशद्रोही आहेत, दाऊदशी कनेक्टेड आहेत, दाऊदशी त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने व्यवहार झालेले आहेत. मग माझा हा प्रश्न त्यांना होता की आता तुमच्या बाजूने बसले तर हे सगळे आरोप तुमचे संपले का? बरोबर. आणि त्याला त्यांनी उत्तर दिलं. आता तुम्ही असं बोलताना म्हणालात की हे पत्र जे पाठवलेलं ते योग्यच आहे, म्हणजे आपण या पत्राचं समर्थन करताय. पण असं होऊ शकतं का दानवेजी की नवाब मलिक आज हिवाळी अधिवेशनाला येणार होते, ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसणार होते, याची कल्पनाच उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना नसेल? नाही, हे बघ आता कोण सदस्य येणार न येणार आणि कुठे बसणार, मला असं वाटत नाही की बऱ्याच लोकांची या सगळ्या पक्षांतरामुळे कोणी इकडे कोणी तिकडे गेल्यामुळं बाकावर बसण्याची व्यवस्था सुद्धा नीट झालेली नाही. त्यामुळे मला असं वाटतं हे झालं असेल. आधी फिक्स होतं हा इथं बसणार तो इथं बसणार. पण आता असा गोंधळाची स्थिती आहे, शिवसेनेमधले काही लोक तिकडे बसतात, काही इकडे बसतात, राष्ट्रवादीचे काही लोक तिकडे बसतात, काही इकडे बसतात. आणि या सगळ्या याच्यामुळे कोण कुठे बसणार मला नाही वाटत कल्पना असेल. एक विरोधकांकडनं असाही सूर उमटतोय की या तीन पक्षांमध्ये या विषयावरून नाराजीचं नाट्य सुरू होऊ शकतं, आपल्याला असं वाटतं? नाही, मला असं हे असं व्हावं नाही व्हावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मला त्याशी काही घेणं देणं नाही. पण माझी हीच भूमिका आहे, माझी शिवसेना म्हणून भूमिका आहे की जर आमच्याकडे असताना ते देशद्रोही होते तर आता तर फक्त जामिनावर आहे. ते तुमच्याकडे असताना त्यांचा देशद्रोहाचा आरोप गेला का? तुम्ही त्यांना सोडलं का? हे तुम्ही त्यांच्यावर जे आरोप केले सुटले का तुमचे आरोप? हा माझा त्यांना प्रश्न आहे. बरं, धन्यवाद. आपण सविस्तरपणे न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत होते.
आणि ते सविस्तर प्रतिक्रिया आपल्याला देत होते. त्याआधी भाजपचे नेते प्रवीण दरेकर सुद्धा होते. आम्ही स्पष्टपणे म्हणजे भाजपच्या वतीनं प्रवीण दरेकर असं म्हणतात की आम्ही स्पष्टपणे आमची भूमिका मांडलेली आहे की ज्याच्यावर देशद्रोहाचे आरोप आहेत अशा व्यक्तीने महायुतीत सामील होणं हे काही योग्य ठरणार नाही. अशाच स्वरूपाचा प्रश्न सभागृहामध्येच दानवेंनी विचारलेला होता. त्यामुळे अंबादास दानवे यांच्याशी सुद्धा आपण बोललो. अंबादास दानवे यांनी हे स्पष्ट केलं की देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लिहिलेलं पत्र हे योग्यच आहे. ही भूमिका भाजपची स्पष्ट करणारं पत्र आहे. भाजपने या पत्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की मलिकांना महायुतीत घेणं योग्य ठरणार नाही. आता अजित पवार आणि त्यांचा गट काय भूमिका घेतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज नवाब मलिक नागपुरामध्ये आले होते. हिवाळी अधिवेशनाला ते उपस्थित होते. पहिल्याच दिवशी पहिल्याच सत्रात म्हणजे सकाळच्या सत्रात ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर सगळ्यात शेवटी जाऊन बसले आणि त्यानंतर विरोधकांनी यावरून राळ उठवली. नवाब मलिकांना तुम्ही देशद्रोही म्हणाला होता, त्यावेळेला महाआघाडी ही मलिकांच्या मांडीला मांडी लावून कशी काय बसू शकते असे प्रश्न तुम्ही उपस्थित केले होते. बघूया पत्रात नेमकं काय लिहिलंय. माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरामध्ये येऊन कामकाजामध्ये सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही हे मी पत्राच्या प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतु ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्यानं बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं हे योग्य होणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कुणाला घ्यायचं हा सर्वस्वी आपला अधिकार आहे हे मान्यच आहे, परंतु त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो. त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे. त्यांना देशद्रोहाशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल अशी मला आशा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलं आहे. यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया भूमिका स्पष्ट केली. महायुतीत असूनही 3 वेगळे पक्ष एकत्र आहेत आणि एक पक्ष दुसऱ्या पक्षाला आपली स्पष्ट भूमिका मांडू शकतो, हीच लोकशाही आहे आणि हे भाजपच करू शकतं असं प्रवीण दरेकर म्हणत होते.